मूर्ती तुका मने पाव आता तुका मने पाव तुझ्या अवधूत मूर्ती तुझ्या अवधूत मूर्ती माझ्या दिवाची विश्रांती माझ्या दिवाची विश्रांती तुझी अवधूत मूर्ती तुझी अवधूत मूर्ती माझ्या दिवाची विश्रांती माझ्या दिवाची विश्रांती तुझी अवधूत मूर्ती हो तुझी अवधूत मूर्ती हॅलो 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 हरी महायोग पीठे तटे भीमरतं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तेष्टम् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लोकानिवीरं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुखं श्रीरामदूतं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति सोपानदेवाय नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो भास्करा निर्गुणगंगेच्या तटीयासेक पुण्यग्राम भूमी संतांची प्रसिद्ध आहे आसे तेथे समाधी भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा व्यंकट स्वामी दया
चलो हर हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण हरे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव जय हो नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 जय हो कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण
अनंतकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वसंत संत हृदय सम्राट माऊली ज्ञानोबा यांच्या कृपेने वैकुंठवासी सद्गुरू श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी सद्गुरू सुदामदेव बाबांच्या कृपेने वैकुंठवासी सद्गुरू रामहरी बाबा यांच्या कृपेने आणि महंत गुरुवर्य लक्ष्मण बाबांच्या मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवामधील आपण संतांची चरित्र कथा श्रवण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला. साधूंचं चरित्र का पाहायचं? माऊली म्हणतात, हरपले आपण ते पाहावे, ते पाहता पाहणे दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. सतत सतत साधूंचं चरित्र पाहण्याचा दृष्टिकोन काय? कारण साधूकडे त्याग आहे आणि श्रीमंत माणसाकडे भोग आहे. म्हणून त्यागाशी बरोबरी कोणी सुद्धा करू शकत नाही. त्यागात शांती नंतर त्यागात शांती आहे आणि भोगामध्ये अशांती आहे. कारण भोगारोगा जोडून या दिले अनेका, आरोचिते हो का सकाळपासून. त्यागामध्ये शांती आणि श्रीमंतीमध्ये भोग आहे. म्हणून त्यागाची कथा आपल्याला पाहिजे. संताकडे त्याग आहे, त्यागाची बरोबरी कोणी सुद्धा करू शकत नाही. बघा काय झालं, एका मनुष्याने एका साधूला आपल्या घरी घेऊन आला. हिमालयातल्या साधूला घरी घेऊन आला. आल्यानंतर आपला जसा बंगला आहे तसा साधूला बंगला दिला. आपली जशी गाडी आहे तशी एक साधूला गाडी दिली. आपल्या घरापुढे जशी फुलझाडे आहे तशा पद्धतीने साधूला फुलझाडे बांधून दिली. सगळं जसं आपलं आहे तसं साधूला करून दिलं. आणि मग एक दिवशी त्या साधूला दया आली. दया आल्यानंतर त्या साधूने त्या मनुष्याचा उद्धार करण्याचं ठरवलं. रोज त्या साधूला त्या ठिकाणी त्या मनुष्याला ते साधू ज्ञान सांगायचे, पाठ सांगायचे ना, रोज सांगायचे. आणि मग एक दिवशी त्या साधूला अर्थात त्या श्रीमंत माणसाला त्या ज्ञानाची घमेंड झाली, त्या ज्ञानाचा गर्व झाला. आणि मग तो श्रीमंत माणूस एक दिवशी साधूला म्हणू लागला, ओ साधू महाराज, ज्या पद्धतीने तुमचा बंगला त्याच पद्धतीने आपला बंगला आहे. ज्या पद्धतीने तुमची गाडी ना त्याच पद्धतीने माझी गाडी. ज्या पद्धतीने तुमची फुलझाडी त्याच पद्धतीने माझी फुलझाडी. हे जसं सर्व बरोबरीला आहे ना तसं तुमचं जेवढं ज्ञान तेवढं माझं ज्ञान आहे. असं म्हटल्यानंतर त्या साधूला वाटलं याला अहंकार झालाय, याचा अहंकार ठेचून काढला पाहिजे ना. म्हणून रोज ते दोघं फिरायला जात होते आणि 15 किलोमीटर झाल्यानंतर परत येत होते. आज 15 किलोमीटर झालं तरी साधू परत येण्याची काही अपेक्षा करत नाही. आणि मग तो श्रीमंत मनुष्य म्हणतो, महाराज 15 किलोमीटर झाले, चला ना परत. इथूनच आपण परत जात असतो ना. त्यावेळेस साधूने सांगितलं, आता इथून परत नाही जायचं. आजचा मुक्काम आपला वाशीला असेल आणि उद्याचा मुक्काम आपला कुठं असेल? मुंबईला असेल. आता मुंबईला गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आपल्याला अजून पायी प्रवास करत करत जायचंय. तिथून पुढे 20 किलोमीटर गेले. पुन्हा त्या श्रीमंत माणूस म्हणू लागला, ओ साधू चला ना परत. त्याने सांगितलं, आता परत नाही. इथून आपल्याला एका टेकडीवर जायचंय ना, त्या टेकडीवर आपला मुक्काम होणार आहे आणि तिथून उद्या त्याला उठून आपल्याला हिमालयामध्ये जायचंय. त्यावेळेस त्या श्रीमंत माणसाने साधूला सांगितलं, महाराज
जा तुम्ही हिमालयामध्ये, मला नाही यायचं. का? त्यागाची बरोबरी कुणी करू शकत नाही. त्याग हा त्याग आहे, भोग हा भोग आहे. आणि म्हणून अशा त्यागाची कथा आपण या ठिकाणी श्रवण करण्यासाठी उपस्थित झाला. कालच्या कथेमध्ये आपण नामदेव महाराजांचं काही चरित्र पाहत आहोत. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये जनाबाईचं चरित्र थोडंसं पाहिलं होतं आणि थोडंसं चरित्र जनाबाईचा एक प्रसंग आपल्याला आज सांगायचा. जनाबाई त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या घरी राहू लागल्या आणि सर्व कामं नामदेव महाराजांचे करू लागली. एका दिवशीचा प्रसंग आहे. नामदेव महाराजांच्या घरी जनाबाई राहत असताना दळण दळायच्या जनाबाई आणि भगवान परमात्मा जनाबाईला दळण दळू लागायला यायच्या. जनाबाईने जात्यावरचे गाणे पुढे म्हणावे आणि भगवान परमात्म्याने जनाबाईच्या मागे म्हणावे. आजकाल सुद्धा महिला मंडळी जात्यावर गाणे म्हणतात ना, काय म्हणतात? पहिली माझी ओवी ग, पहिले माझे ओवी ग, मेरे बा विठ्ठला, ओवी ग माये मातेला, माझे ओवी ग पांडुरंग देवाला, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, माझे जाते ग फिरते कौतुके, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुक ओवे देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक ओवे देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक ओवे देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक ओवे देवा विठ्ठला. जनाबाई देवाला गाणे म्हणतात आणि देव सुद्धा जनाबाईला गाणे म्हणू लागतात. जनाबाई देवाला गाणे म्हणत होत्या. आजच्या जनाबाई सुद्धा म्हणतात ना देवाला गाणे, पण देवाला नाही, नवर देवाला म्हणते. आंब्याचा गरस टाकून केला नास, माझ्या ठकीला ग नवरा मिळाला गांजा कसम करून. असे गाणी असतात का कुठं? आणि मग अशा पद्धतीने जनाबाई जात्यावर गाणी दळत असताना गाणे म्हणायचे. भगवान परमात्मा जनाबाईला सहकार्य करण्यासाठी यायचे. एका दिवशी भगवान परमात्म्याने मुद्दामून दळण दळायला आल्यानंतर आपल्या अंगावरचा जो शेला आहे ना, तो शेला जनाबाईपाशी ठेवून निघून गेले. आणि गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने पाहिलं तर भगवान परमात्म्याचा शेला कुठेही दिसत नाही, पितांबर कुठेही दिसत नाही. इकडे तिकडे पाहिलं, चोरीला गेला पितांबर. सगळ्याला सांगितलं तपास करा, कोठे देवाचा तपास लावा, पितांबर सापडत नाही. सगळ्यांना ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर पहाटे एक जण जनाबाईच्या दारामध्ये आला आणि पाहिलं तर जनाबाईपाशी देवाचा पितांबर सापडला. देवाचा पितांबर सापडल्यानंतर त्या ठिकाणी धर्मसभा भरवली जाते. आणि आता जनाबाईला काय शिक्षा द्यायची? सर्व एकमताने निर्णय पास झाला. आता जनाबाईला त्या ठिकाणी फासावर द्यायचं, सूळ रचायचं आणि सुळावर जनाबाईला लटकायचं असा निर्णय झाल्यानंतर सर्वांनी सांगितलं जनाबाईला सुळावर द्या. सूळ रचला जातो आणि त्या सुळावर जनाबाईला घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यानंतर लोक म्हणतात, ओ जनाबाई, तुमची शेवटची काय इच्छा ते सांगा, आम्ही तुमची शेवटची इच्छा पूर्ण करू. असं म्हटल्यानंतर जनाबाई म्हणते, माझी शेवटची दुसरी तिसरी काहीच इच्छा नाही. मला त्या काळ्याचं तोंड बघायचंय, मला त्या काळ्याचं दर्शन घेऊन येऊ द्या. आणि मग जनाबाईने पदरवरी केलेला आहे आणि बांगड्या मागे सरकवल्या
आणि देवापाशी गेल्या आणि देवाला शिव्या देऊ लागलेल्या आहेत. अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली नीळ सावित्री तुला झाली. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली नीळ सावित्री तुला झाली. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली नीळ सावित्री तुला जनाबाई महाराज त्या ठिकाणी देवावर कडाडल्या आणि देवाला म्हणू लागल्या, देवा अरे तुझ्या राज्यामध्ये न्यायनीती आहे का? जो धर्माने वागतो त्याला पाताळात निघून घालतोस आणि जो वाईट वागतो त्याला स्वर्गात निघून घालतोस. ही तुझी वागण्याची रीत बरी नाही. तुझ्या राज्यामध्ये अधर्म मांडला जातोय. जे पतिव्रता आहे तिला त्या ठिकाणी तू चांगल्या जागेवर स्थान देत नाही, मात्र वेश्येला चांगल्या जागेवर स्थान देतोय. अत्यंत रागाने त्या ठिकाणी जनाबाई महाराज त्या ठिकाणी बोलतात. आणि मग दर्शन घेतलं देवाचं आणि जनाबाई त्या सुळापर्यंत गेल्या आणि गेल्यानंतर पाहतात तर त्या सुळाचं पाणी पाणी झालं होतं. असं त्या जनाबाईचं आघात अपूर्व असं चरित्र आहे. आणि त्याच पंढरपूर जवळ असलेला मंगळवेढा गाव आहे आणि त्या मंगळवेढा गावामध्ये श्री संत चोखोबारायांचा जन्म झालेला आहे. आणि चोखोबाराय त्या ठिकाणी लहानाचे मोठे होतात आणि चोखोबाराईचं भजन भक्ती भगवान परमात्म्याला अतिशय प्रिय आहे. कारण देवाला तुमची जात महत्वाची नाही तर तुमचा भाव महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारशे वित्त. देवाला भाव लागतो आणि चोखोबारायचा भाव हा शुद्ध होता. शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देवतेला. चोखोबारायचा शुद्ध भाव होता. त्या काळातले ब्राह्मण लोक चोखोबारायांना मंदिरात येऊन देत नव्हते, पण चोखोबाराय आपल्या आहेत त्या जागेवर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं आणि देवाला चोखोबारायची भक्ती प्रिय झालेली आहे. कारण भोळ्या भाविक भक्ताची भक्ती देवाला प्रिय होते. त्याच पद्धतीने चोखोबारायची भक्ती देवाला प्रिय व्हायची. चोखोबारायला लोक मंदिरात येऊन देत नव्हते, पण देवाला भक्ती त्याची प्रिय व्हायची. आणि एका दिवशी भगवान परमात्मा तिठेवरून खाली उतरले आणि चोखोबाराय जवळ गेले आणि चोखोबारायच्या हाताला धरलं. आणि चोखोबारायच्या हाताला धरल्यानंतर चोखोबारायला मंदिरात घेऊन आले. मंदिरात घेऊन आल्यानंतर ब्राह्मणाने पाहिलं आणि म्हटले, अरे चोखा, तुला सांगितलं ना मंदिरामध्ये येऊ नकोस. तू अतिशय खालच्या जातीचा आहेस, आम्ही वरच्या जातीचे आहोत. तुला मंदिरात येता येणार नाही. तुला मंदिरात प्रवेश घेता येणार नाही. चोखोबारायांना घरात मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं जाते. आणि मंदिराच्या बाहेर हाकलून दिल्यानंतर चोखोबारायांना फक्त मंदिराच्याच बाहेर हाकलून दिलं नाही. जा म्हणले तिकडे चंद्रभागेच्या पलीकडे जा. आज ज्या ठिकाणी हरे कृष्णाचं मंदिर आहे ना चंद्रभागेच्या पलीकडे, त्या ठिकाणी जा म्हणले. पाठवलं चोखोबारायांना तिकडं. पण देवाला कुठं करमत आहे चोखोबारायाशिवाय. देवाने थेट विठेवरून खाली उडी मारली आणि थेट चोखोबारायकडे. आणि चोखोबारायकडे गेल्यानंतर चोखोबारायांच्या जेवणाची वेळ झाली होती. चोखोबाराय जेवणाला बसले तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा आले. आणि आल्यानंतर चोखोबारायांनी विनंती केली, देवा जेवणाची वेळ झाली आहे, तू सुद्धा जेवला पाहिजेस, पण माझ्या हातचं थोडं जेवणार आहे. आम्ही खालच्या जातीतले, तुम्ही उच्च वर्णीचे. असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं, का जमणार नाही?
अरे तुझ्या हातचं जेवण करण्याकरता तर मी आलो नाही तर. आणि मग चोखोबारांच्या हातचं भगवान परमात्मा जेवण करतो. आणि तेवढ्यामध्ये त्या झाडावरती एक कावळा बसलेला होता. तो कावळा वरतून शी करतो आणि ते देवाच्या उपरण्यावरती पडल्यानंतर चोखोबारा त्या कावळ्यावर चिडले, ए कावळ्या, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुला माणसं बिनसं काही कळतात का नाही? असं बोलत असताना समोरून एक पुजारी चालला होता, ब्राह्मण चालला होता. त्याला वाटलं मलाच म्हणला काय कावळा, म्हणून तो पुजारी चिडलेला आहे चोखोबारायावर. चोखोबारायांना त्यांनी गालात एक चापट मारली आणि तो निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर देवाचा आणि चोखोबारायांचा काही संवाद झाला. आणि संवाद झाल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुन्हा विठेवरती जाऊन उभे राहिले. आणि विठेवरती जाऊन उभा राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या पुजाऱ्याने चोखोबारायांना मारलं होतं ना, त्या पुजाऱ्याने देवाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर देवाचा गाल सुजलेला दिसला. आणि देवाचा गाल सुजलेला दिसल्यानंतर त्याचं मनच त्याला सांगू लागलं की आपण चोखोबारायांना मारल्यामुळे देवाचा गाल सुजलेला आहे. तो देवाचा गाल काय वसरता वसरता राहिना. आणि मग शेवटी देवाने स्वप्नात जाऊन सांगितलं, जोपर्यंत चोखोबा मंदिरामध्ये येत नाही तोपर्यंत माझा गाल राहणार नाही. पुन्हा पुजारी चोखोबारायांच्या पाया पडले, बाबा चला ना, तुम्ही आल्याशिवाय देवाचा गाल राहत नाही. चोखोबारायांना घेऊन आले आणि मग देवाचा गाल वसरला. इतकी चोखोबाची भक्ती देवावर निश्चिम होती. चोखोबाराय भगवान परमात्म्याची अशी निश्चिम भक्ती करतात. कालांतराने चोखोबारायांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी चोखोबाराची जी पत्नी आहे ना सोयराबाई, ती गर्भवती आहे. पण चोखोबाराईचं प्रपंचातली जी परिस्थिती आहे ना ती अत्यंत नाजूक आहे. कारण चोखोबारांची आई सुद्धा मरण पावली, वडील मरण पावले. इकडं चोखोबारांच्या पत्नी सोयराबाई, त्यांचे आई वडील मरण पावले. दोघांना आधार फक्त एकमेकाचाच आधार होता, बाकी कुणाचाही आधार दोघांना नव्हता. आणि इकडं तर चोखोबारांच्या पत्नी गर्भवती होत्या. दिवसेंदिवस दिवस वाढत जात होते. 8 महिने उलटले होते. आणि आता चोखोबाराची पत्नी चोखोबारायांना म्हणली, का हो, तुमची आई सुद्धा आता सध्या नाही आणि माझी आई सुद्धा नाही. आता मग येतं घरामध्ये बाळंतण पण करायला एक स्त्री पाहिजे घरामध्ये. आपण कोणत्या स्त्रीला बोलवायचं? त्यावेळी चोखोबाराय म्हणतात, सोयरा, माझी ताई आहे ना निर्मळा ताई, कारण चोखोबारायच्या बहिणीचं नाव होतं निर्मळा ताई. मी तिच्या गावाला जातो आणि तिला घेऊन येतो असं म्हटल्यानंतर पत्नीने सांगितलं, ठीक आहे जा. आणि मग चोखोबाराय बहिणीच्या गावाला निघाले. पण ज्यावेळेस चोखोबाराय बहिणीच्या गावाला निघाले ना, त्यावेळेस काही वारकरी पंढरपूरला निघाले होते. आणि वारकरी पंढरपूरला निघाल्यानंतर वारकऱ्याच्या भजनाचा आनंद चोखोबारांच्या कानावरती पडला. आणि ते वारकरी भजन म्हणत होते, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सर्वजण म्हणा, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 वारकरी पंढरपूरकडे भगवान परमात्म्याचं भजन करत निघाले होते आणि चोखोबारा बहिणीच्या गावाला निघाले होते. पण वारकऱ्याच्या भजनाचा आवाज कानावरती पडल्यानंतर जे चोखोबारा बहिणीच्या गावाला चालले होते ते बहिणीचे गावच विसरून गेले आणि वारकऱ्यामध्ये सामील झाले आणि पंढरपूरला निघाले. पंढरपूरकडे निघाल्यानंतर इकडं मात्र सोयराबाईच्या मनाची चलबिचल चालू झाली. दिवस निघून चालले होते आणि धनी तर निघून गेले आहेत. आता बहिणीच्या गावाला जातात का पंढरपूरला जातात चिंता वाटू लागली, काळजी वाटू लागली. सोयराबाई देवाला म्हणू लागली, देवा आम्ही काय तुझ्याकडे अपत्य मागितलं नव्हतं आणि अशी जर आमची परिस्थिती होऊ वाटत असेल तर अपत्य द्यायचेच कशाला. आणि मग देवाला सुद्धा काळजी वाटू लागली की आता गेलं पाहिजे चोखोबाराच्या घरी. आता जर चोखोबाराच्या घरी नाही गेलं तर अशी भक्ताची बिकट अवस्था पाहिल्यानंतर लोक नावं ठेवण्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याने विठेवरून खाली उडी मारली आणि भगवान परमात्मा रुक्मिणी मातेकडे गेले आणि रुक्मिणी मातेला म्हणू लागले, रुक्मिणी आज तुला एक छोटस काम करायचंय. रुक्मिणी मातेने सांगितलं, सांगा ना देवा काय काम आहे. काम छोटस आहे, काय करायचंय तुला. चोखोबाराच्या घरी जाऊन चोखोबाराच्या पत्नीचे बाळांपणाचे सर्व काम करायचे. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी माता देवावर रागवली, ओ देवा तुम्हाला काय वाटतं का नाही. अहो असले नीचातलं नीच काम सरपंचाची मालकीन करणार नाही. मी तर अखिल कोट ब्रह्मांडाची मालकीन आहे आणि मला तुम्ही हे काम सांगता, चालणार नाही. मी हे काम करणार नाही. देव थांबले, काहीच बोलले नाही. आणि मग रुक्मिणी माता म्हणली, देवा हे काम जर मी नाही केलं तर कोण करेल. त्यावेळेस देवाने सांगितलं, रुक्मिणी हे काम जर तू नाही केलं तर हे काम मी करेन. त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं, देवा डोकं ठिकाण्यावर आहे का. हे काम करण्याकरता एक स्त्री लागते आणि तुम्ही तर पुरुष आहेत, तुम्हाला हे काम करता येणार नाही. त्यावेळेस देवाने सांगितलं, रुक्मिणी हे काम करण्याकरता जर स्त्री लागत असेल आणि मी जर पुरुष असेल तर मला पुरुषही होता येतं आणि मला स्त्रीही होता येतं. आणि मग भगवान परमात्म्याने कुठलाही आणि काही न विचार करता भगवान परमात्म्याने चोखोबाराईच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि चोखोबाराईच्या घरी आले आणि घरी आल्याबरोबर चोखोबाराईचं दार वाजवलं. चोखोबाची बहीण झाला सारंगरो. चोखोबाची बहीण झाला सारंगरो. चोखोबाची बहीण झाला सारंगरो. चोखोबाची बहीण झाला सारंगरो. वैनी उघडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारे. वैनी उघडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका
परमात्म्याने चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि चोखोबारायांच्या घरी आल्याबरोबर दार वाजवलं आणि दार वाजवल्याबरोबर चोखोबारायांच्या पत्नी बाहेर आल्या आणि दार उघडल्याबरोबर इतका आनंद झाला चोखोबारायांच्या पत्नीला. बरं झालं वहिनी, तुम्हाला देवाने धाडलं, देवाने पाठवलं ते बरं झालं. तुमचे दादा 4 दिवस झाले निघून तुमच्याकडे आले, पण तुम्हाला भेटले का? ते म्हणले त्यांची माझी नाही भेट झाली. मलाच वाटलं की आता घरी कोणी नाही, हे कामं करण्याकरता मी गेलं पाहिजे आणि म्हणून आले असं म्हटल्यानंतर इतका आनंद झाला चोखोबारायांच्या पत्नीला. आणि मग भगवान परमात्म्याने चोखोबाराईच्या बहिणीच्या रूपाने 1.25 महिना सर्व कामं करायची, पडेल ते सर्व कामं केली. आणि 1.25 महिना झाल्यानंतर चोखोबाराई भगवान परमात्मा चोखोबाराईच्या पत्नीला म्हणतात, वहिनी आता मी गेलं पाहिजे, आता माझे मालक वाट पाहत असतील ना, आता मी गेलं पाहिजे ना. त्यावेळी चोखोबाराईची पत्नी म्हणते, अहो वहिनी 2 दिवस थांबा, आता येतील ते आल्यानंतर तुम्हाला साडी चोळी घेते. नाही म्हटले, परत कधी आल्यानंतर मी मागून घेईन, आता मी गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा चोखोबारायच्या घरून निघून गेले आणि चोखोबाराय पंढरपूरहून निघाले. चोखोबाराय पंढरपूरहून पुन्हा परत आपल्या घरी आले आणि घरी आल्याबरोबर चोखोबारायची पत्नी म्हणजे, अहो काल तर तुमच्या ताई गेल्या ना, त्यांना थांबा म्हटलं होतं पण त्या थांबल्या नाही, परत येते म्हणले. असं म्हटल्यानंतर चोखोबारायांच्या डोळ्यातून पाणी आलं. चोखोबारा म्हणता, सोयरा मी कधी गेलो माझ्या बहिणीच्या गावाला, बहिणीला निरोप नाही, बहिणीला पत्र नाही, बहिणीला मेसेज सुद्धा नाही. आणि तिला काय कळालं, ज्या आरती मी माझ्या बहिणीचं गाव सोडून पंढरपूरला गेलो ना, त्या आरती माझा पांडुरंग परमात्माच बहिणीचं रूप धारण करून 1.25 महिना सर्व कामं केली असते. चोखोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. चोखोबारा देवाला म्हणतात, देवा एवढं नीचातलं नीच काम करण्याची तुला गरज काय होती? त्यावेळेस देवाने सांगितलं, चोखोबा ही कामं जर मी नसती केली तर तुझा प्रपंच उघड्यावरती आला असता. तुझा भक्तीची फुलला आईचा, 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 भक्तीची फुलला आईचा काम करू लागला, हिचा काम करू लागला आईचा, भक्तीची फुलला आईचा, भक्तीची फुलला आईचा, भक्तीची फुलला आईचा, भक्तीची फुलला. देवाने सांगितलं, चोखोबा ही कामं मी नाही केली तर दुसरं कोणी करू शकत नव्हतं, म्हणून कामं केली. अशा पद्धतीने चोखोबारायांच्या जीवनात अनेक प्रसंग घडतात आणि चोखोबारायांचे सर्व प्रसंगामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी सहभागी होतो. ज्यावेळेस चोखोबाराईकडे काम असायचे, ढोरं वडायचे, त्यावेळेस एका बाजूने चोखोबाराई ढोरं वडायचे आणि एका बाजूने भगवान परमात्म्याने ढोरं वडायचे. चोक्या मेळ्या संगे ढोरे वडी, असे अनेक चोखोबाराईंचे काम भगवान परमात्मा करतात. त्याच मंगल वेड्यामध्ये एका वेश्याचं घर होतं आणि त्या वेश्याच्या पोटी एक कानोपात्रा नावाची मुलगी जन्माला आली. आणि कानोपात्रा नावाची मुलगी जन्माला आली, इतकी सुंदर होती ना, असं म्हणतात तिने जर पान खाल्लं तर ते पान सुद्धा घशातून दिसत होतं, इतकी नाजूक ती मुलगी होती. आणि अशी ती मुलगी असताना काही वारकरी त्या मंगलवेढ्यामध्ये आले
आणि वारकरी मंगळवेढ्यात आल्यानंतर त्या गावामध्ये सगळीकडे सडा सांभार रांगोळी काढलेल्या असायच्या, पण त्या वेशेच्या घरापुढे रांगोळी नाही, सडा सांभार्जन नाही. आणि मग त्या 16 वर्षाच्या मुलीने प्रश्न केला आपल्या आईला, आई आज वारकरी आपल्या गावामध्ये येतात, तर सगळ्यांच्या घरापुढे रांगोळी काढलेल्या, मात्र आपल्या घरापुढे रांगोळी का नाही काढली? त्यावेळेस आईने सांगितलं, आपण अपवित्र आहोत आणि ते पवित्र आहोत, म्हणून आपल्या घरापुढे रांगोळी नाही. असं म्हटल्यानंतर आईला विचारलं त्या मुलीने, बाकीचं सगळं ठीक असेल, पण मी आज त्यांचं कीर्तन ऐकायला जाऊ का वारकऱ्यांचं? असं म्हटल्यानंतर आईने सांगितलं, जा, पण जास्त पुढे जाऊन बसू नको, मागेच बस. रात्री कीर्तन चालू झालं. कीर्तनासाठी नामदेव महाराज, ज्ञानोबा, ही सर्व संत मंडळी होती. आणि कीर्तन चालू झाल्यानंतर कीर्तनकार सांगू लागले, भगवान परमात्मा किती सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रविशेषी कळा लोकने, रविशेषी कळा लोकल्या, रविशेषी कळा लोकलिया, रविशेषी कळा लोकलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रविशेषी कळा लोकलिया, रविशेषी कळा, कस्तुरी मळवट चंदनाची भगवान परमात्मा इतका सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, असा इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. किती सुंदर आहे तो भगवान परमात्मा. पांडुरंग कांती दिव्य तेज पूज, लवण्य रत्ना कळित अगती प्रभा, असा इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवनिया, इतका सुंदर आमचा भगवान परमात्मा आहे असे कीर्तनकार वर्णन करतात. आणि कानोपात्रा ते ऐकते. आणि ऐकल्यानंतर कीर्तन संपन्न झाल्यानंतर कानोपात्रा
त्या संतांना म्हणते, का हो इतका सुंदर तुमचा देव आहे? संतांनी सांगितलं, हो माझ्यापेक्षा सुंदर जगात माझ्यापेक्षा सुंदर कुणीच नाही. संतांनी सांगितलं, तुझ्यापेक्षा अनंत पटीने सुंदर आहे. तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हासे वदन हासे, असा आमचा देव आहे. तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश, तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हासे वदन हासे, कमल नयन हासे वदन हासे, हालकारी कृष्ण बोलकारी, हालकारी कृष्ण बोलकारी, हालकारी कृष्ण डोलकारी, हालकारी कृष्ण डोलकारी, गडिये 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 गुजा बोलकारी, गुज बोलकारी, गडिये 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 गुज बोलकारी, गडिये 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 गुज बोलकारी, हालकारी कृष्ण डोलकारी, हालकारी कृष्ण डोलकारी, इतका सुंदर आमचा भगवान परमात्मा आहे. फार सुंदर भगवान परमात्मा आहे. असे अनेक प्रमाण देऊन संत मंडळीचे वर्णन केल्यानंतर कानोपात्रामध्ये इतका सुंदर तुमचा देव आहे. हो आमचा इतका परमात्मा सुंदर आहे. माझ्यापेक्षा सुंदर, अरे तुझ्यापेक्षा अनंत पटीने सुंदर आहे. मला देईल का तो दर्शन तुमचा देव? नक्कीच देईल. आणि मग त्या वारकऱ्याच्या समवेत कानोपात्र आता पंढरपूरला निघाली. धर्मजल करत 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 पंढरपूर पर्यंत आले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, महाद्वारात आले. सर्व वारकऱ्याने भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेत घेत कानोपात्र सुद्धा देवाचं दर्शन घेण्यासाठी आली. आणि डोकं नाही टेकवलं, फक्त एका हाताचं एक बोट चिटकवल्या बरोबर देवाच्या पायामध्ये ते बोट दबलं गेलं. आणि मग कानोपात्रेला कळालं की भगवान परमात्मा किती सुंदर आहे. आणि मग ती कानोपात्रा गावाकडे नाही गेली, महाद्वारामध्येच भगवान परमात्म्याचं भजन करत गात नात उड्या मारत नाचायची, आनंद घ्यायची. आनंद त्या ठिकाणी घ्यायची, देवाचं भजन करत बसायची, नाचायची, उड्या मारायची. सगळीकडे कानोपात्र्याची कीर्ती पसरू लागली. बिदरच्या बादशहाला कळालं की 16 वर्षाची मुलगी आहे आणि ती 16 वर्षाची मुलगी भगवान परमात्म्याचं भजन करत महाद्वारात उड्या मारते, नाचते. आणि मग अशी मुलगी तर देवापाशी असण्यापेक्षा आपल्या राजवाड्यातच घेऊन येऊ. आणि म्हणून सेवकाला आज्ञा दिली. आणि सेवकाला आज्ञा दिल्यानंतर कानोपात्राला कळलं की आपल्याला धरून नेण्याकरता आले आहे. आपला प्राण तर देवाजवळ गेला पाहिजे, पण हे जर मला धरून घेऊन गेले तर काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून ते सेवक तिला धरण्याकरता मागे पळतात. आणि मागे पळाल्यानंतर त्या ठिकाणी देवानेच जादू केली आणि कानोपात्रेचा देह खाली पडला. आणि खाली पडल्यानंतर सगळे म्हणतात, सेवकाने विचारला, रे कोण मुलगी आहे ही? इथल्या लोकांनी सांगितलंय की वेश्याची मुलगी आहे. वेश्याची मुलगी आहे असं म्हटल्यानंतर त्यांच्या अंगाचा थरकाप झाला. ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर ब्राह्मण म्हणू लागले
आता काय करायचं या मुलीचा? दुसरा म्हणला, ए हिला इथं समाधी देता कामा नाही, इथं अंत्यविधी करता कामा नाही, हिला मंदिराच्या बाहेर काढा, चंद्रभागेच्या पलीकडे तिचा अंत्यविधी करा. असं म्हटल्यानंतर सगळे वेगवेगळ्या प्रकारे बोलत होते. तिथे एक अनंत शास्त्री नावाचे पुजारी होते, ब्राह्मण होते. ते म्हणू लागले, थांबा, असं काही बोलू नका. तिने देवाच्या चरणी आपला प्राण अर्पण केलेला आहे, आपल्याला काही करता येणार नाही. आज तिचं प्रेत इथं झाकून ठेवा, या तिच्या जवळ आज मी झोपतो आणि रात्री भगवान परमात्मा स्वप्नात येऊन जे सांगेल तेच आपण करू. आणि म्हणून रात्री झोपल्यानंतर अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा येतो आणि अनंत शास्त्रींना म्हणतात, अनंत शास्त्री, कानोपात्रीने माझी सेवा केली, कानोपात्रीने माझी भक्ती केली, कानोपात्रेला माझ्या उजव्या बाजूला जागा द्या, माझ्या उजव्या बाजूला तिला समाधी द्या. आणि म्हणून तिथल्या ब्राह्मण लोकांनी, सर्व पुजाऱ्याने, गावकऱ्याने कानोपात्राला उजव्या बाजूला त्या ठिकाणी समाधी दिली. आजही आपण जर भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायला गेलो, देवाचं दर्शन घ्यायच्या अगोदर कुणाचं दर्शन घ्यावं लागतं? कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागते. आजही ते उंच झाड, वाळ झाड दिसतं आपल्याला वाळल्याला, ते वाळलेल्या झाडापाशीच कानोपात्रेची समाधी, त्या झाडाला खालूनच कानोपात्रेची समाधी. आजही आपल्याला दर्शन घ्यायचं म्हटलं तरी कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. असे ते अमंगळ घरातले असलेले कानोपात्रा, ते पण भगवान परमात्म्याच्या दर्शनाने पावन झालेले आहे. अशा पद्धतीने सर्व संतांचं चरित्र पाहत पाहत आपण नामदेव महाराजांचे चरित्र पाहत होतो. नामदेव महाराजांचं चरित्र पाहत असताना नामदेव महाराजांच्या जीवनात अनेक प्रसंग घडतात आणि अनेक प्रसंग घडल्यानंतर नामदेव महाराज भक्ती करत असताना प्रसंग असा घडला, चंद्रभागेच्या तीरावरती नामदेव महाराज भजना करता गेले. चंद्रभागेतील ऐकिल्या गोष्टी वाल्मिकीने शतकोटी ग्रंथ केले, वाल्मिक ऋषीने शतकोटी ग्रंथ केले आणि शतकोटी ग्रंथ केल्यानंतर वाल्मिकींचा असा प्रभाव पडला की त्यांची कीर्ती सर्व दूर वाढली. त्याची कीर्ती वाढली गहन, केली रामायण भारी, केली रामायण रामारी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केली रामायण रामारी, केली रामायण रामारी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केली रामायण रामारी, केली रामायण रामारी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामारी, केले रामायण रामारी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामारी, केले रामायण रामारी. वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं, शतकोटी ग्रंथ केले, असं नामदेव महाराजांनी कीर्तनामध्ये ऐकलं. आणि वाल्मिकाने भगवंता शतकोटी ग्रंथ केले. मग नामदेव महाराज म्हणतात, त्यांचा पुनर्जन्म चांगला नसताना त्यांनी काव्य केलं. मी तर लहानपणापासून परमार्थ करतो, भगवंताचा गुणानुवाद गातो, मग माझं मी का नाही करू? तेने माझ्या चित्ता बहु झाले क्लेश, व्यर्थ मी आयुष्य गमाविले. माझं आयुष्य व्यर्थ गेलं, लगेच तिथून निघून आले आणि जाऊनी रावळा विठोबासे इनविले. वाल्मिकीने केले
रामायण. कार्य देवा, वाल्मिकाचा जन्म पुनर्जन्म चांगला नसताना त्यांनी हे सर्व ग्रंथ केले, मग मी केलं तर काय वाईट आहे? मी सुद्धा तुझे शतकोटी अभंग करीन. शतकोटी गेले माझ्या चिंता झाले समाधान, 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 येते माझ्या चिंता झाले समाधान, येते माझ्या चिंता झाले समाधान, माझ्या चिंता झाले समाधान, येते माझ्या चिंता झाले समाधान. व्यर्थते आयुष्य गमाविले, व्यर्थते आयुष्य गमाविले, व्यर्थते आयुष्य गमाविले, व्यर्थते आयुष्य गमाविले, येते माझ्या मनात झाले, येते माझ्या मनात झाले, येते माझ्या चिंता झाले, येते माझ्या दिला झाले, येते माझ्या चिंता झाले समाधान, येते माझ्या चिंता झाले समाधान, येते माझ्या चिंता झाले समाधान, येते माझ्या चिंता झाले समाधान. नामदेव महाराज म्हणतात, देवा तेने माझ्या चित्ता झाले बहु क्लेश, व्यर्थ मी आयुष्य गमाविले. वाल्मिकीने जर एवढं शतकोटी रचना केली असेल तर मी सुद्धा आता शतकोटी अभंग करणार. मी माझी जीभ येते ओवाळीत टाकीन. हे शतकोटी अभंग नाही झाले तर भगवंताने कपाळाला हात लावला. भगवंत म्हणाले, नामया त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. आता का तेवढं आयुष्य का? वाल्मिकी जे आयुष्याच होते ते आयुष्य खूप होतं, पण या नरदेहामध्ये आता आयुष्य तेवढं नाही. आता आयुष्य कसं आहे? अल्प आयुष्य मानव देहा, अल्प आयुष्य मानव देहा, आज ते गलिले ते अर्ध राख खाया, शत गलिले ते अर्ध राख खाया, मध्ये बालत्व पीडा रोग क्षया, बालत्व पीडा रोग क्षया, काय बदनासी विरले ते पाएगा, बदनासी उरले ते पाएगा, काय बदनासी उरले ते पाएगा, बदनासी उरले ते पाएगा, अल्प आयुष्य मानव देहा, अल्प आयुष्य मानव देहा, अल्प आयुष्य मानव देहा, अल्प आयुष्य मानव देहा. अरे नामया, या नरदेहामध्ये अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय वजनाशी उरले ते पाये. अल्प आयुष्य, आयुष्य थोडं आहे आणि फार भयंकर प्रसंग नामदेव महाराज होणं कठीण आहे. निश्चय पाहिला, भगवंताला दया निर्माण झाली आणि मग स्वतः सरस्वती मातेला सांगितलं, बैस जिबेवरी नामयाच्या. नामदेव महाराजांच्या मुखातून ही अभंग रचना बाहेर पडण्याकरता विद्येची देवता असणारी सरस्वती मातेला विनंती केली, नामदेव महाराजांच्या जिभेवरती जाऊन बस. आणि आता फक्त एकटे नामदेव महाराज अभंग रचना करणार नाही तर त्यांच्या बरोबर
घरातले जेवढे लोक आहेत तेवढे अभंग करण्याकरता बसले. नामदेव महाराजांच्या घरामध्ये किती माणसं होती? राधाई गुणाई दोघी सासू सुना, राधाई गुणाई दोघी सासू सुना, राम नाम जना बापले राम नाम जना बापले हो, राम नाम जना बापले राम नाम जना बापले नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 जण होते. हे 14 जणही त्या ठिकाणी काव्य निर्मिती करण्याकरता बसले. सर्वांच्या जिभेवरती सरस्वती जाऊन बसली आणि सर्वजण त्या ठिकाणी अभंग रचना करायला सुरुवात करतात आणि रोजचे रोज अभंग लिहितात. असे नामदेव महाराजांची दिनचर्या चालू असताना नामदेव महाराजांना घरची मंडळी म्हणू लागली, अरे नामाया, कसं रे, काहीतरी व्यापार केला पाहिजे. नामदेव महाराज म्हणले, काम केलं असतं, धंदा केला असता, पण ते धंदा करण्याकरता भांडवल नाही. भांडवल आणून द्या, मग मी धंदा करेल. आणि मग गोनाई म्हणू लागली, भांडवल दिल्यानंतर धंदा करशील का? नक्की करेल. आणि मग गोनाई उठल्या आणि पंढरपूरमध्ये दादा सावकार होते. सावकार असून दादा होते. बहुतेक सावकार दादा नसतात, पण हे सावकार असून दादा होते. आणि त्या सावकाराकडे गोनाई माता गेल्या आणि गेल्यानंतर सावकाराकडे गेल्या आणि सावकार फार विचित्र होता. तो कुणाचं काहीतरी लिहून दिल्याशिवाय तो पैसे देतच नव्हता. आणि मग काहीतरी गहाण ठेवायला लागत होते यापाशी. गोनाई गेल्या आणि गोनाईने सांगितलं, आम्हाला 2000 रुपये कर्ज द्या, 2000 रुपये कर्ज द्या. असं म्हटल्यानंतर सावकाराने सांगितलं, काहीतरी गहाण ठेवा. ते म्हणले, आमच्याकडे काहीच नाही. पण भगवान परमात्म्याने गोनाईची शुद्ध भक्ती पाहून ते दादा सावकाराची बुद्धी बदलली आणि काही गहाण न ठेवता 2000 रुपये कर्ज देऊन टाकलं. 2000 रुपये दिले आणि ते 2000 रुपये घेऊन आणि ते 2000 रुपये नामदेव महाराजांकडे दिले. आणि नामदेव महाराजांना सांगितलं की मी 2000 रुपये दिले आणि याचा जेवढा काही नफा येईल तेवढा माझ्यापर्यंत आला पाहिजे आणि याचा तोटा झाला नाही पाहिजे, तर याचा नफा झाला पाहिजे. आणि मग नामदेव महाराज विचार करू लागले, नफा हा संसारात आहे का परमार्थात आहे? होय, नफा संसारात आहे का परमार्थात आहे? संसार किती केला तरी नफा नाही, तोटाच आहे. आणि परमार्थ थोडा केला तरी नफाच आहे. लाभ कशात आहे? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार.
गे तुका मने काय होय तोल व्यापार तुका मने लाभ होय तो व्यापार तुका मने लाभ होय तो व्यापार तुका मने लाभ विचार करतात की आता आईने तर सांगितलंय की यात लाभ झाला पाहिजे, नफा भेटला पाहिजे, मग लाभ कशामध्ये? तुका म्हणे लाभ होयतो यपार करा पार काही शिकवावे. आता याच्याशिवाय दुसरा लाभच नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. भगवान परमात्म्याचं भजन भक्ती आणि परमार्थ हाच फार मोठा लाभ आहे. आणि मग नामदेव महाराजांनी काय केलं? ते 2000 रुपये घेतले आणि म्हणजे आता लाभ करायचा. थेट राक्षस बोर गाठलं आणि भव्य मंडप दिला आणि ब्राह्मणांना निमंत्रित केलं. सर्वांना आग्रहाचं जेवणाचं निमंत्रण आहे. सर्व ब्राह्मणांना निमंत्रित केलं आणि पंक्ती चालू झाल्या. अशा 4 दिवस पंक्ती चालल्या आणि मग पुन्हा पुन्हा नामदेव महाराज ब्राह्मणांना विनंती करतात, अजून कुणी जर राहिले असले गावातले तुमच्या परिसरातले सर्वांना निमंत्रण आहे म्हणून सांगा. जे मोठमोठ्या या पंक्ती होऊ लागल्या आणि अशी बातमी पंढरपूरमध्ये आली. आणि पंढरपूरमध्ये बातमी आल्यानंतर सगळ्यांना कळलं की नामदेव महाराज तिकडे पंक्ती घालतात. आणि मग ज्याच्याकडून पैसे नेले होते त्या दादा सावकाराकडून ज्याला कळायला जाते की नामदेव महाराजाला दिलेले पैसे त्याने पंक्तीत खर्च केले, त्याला वाटू लागला आता आपले पैसे बुडाले, आता आपले पैसे गेले, आता काय करावं. आणि म्हणून तो थेट पंढरपुरामधून निघाला आणि बरोबर दुपारच्या पंक्तीला हजर झाला. आणि बरोबर पंक्ती बसल्या होत्या. आता फक्त संकल्प सोडायचा राहिला होता. संकल्प सोडला की लोक जेवायला चालू करणार होते. तेवढ्या तिथं गेला आणि गेल्यानंतर म्हणला, नामा आधी माझे पैसे काढ. नामदेव महाराज म्हणले, नाही आधीच तू संकल्प सोडा. नाही, माझ्या हाताने मी संकल्प सोडणार नाही. माझ्या हाताने संकल्प सोडला म्हणजे मी पंगत घातल्यासारखं होईल. मी संकल्प सोडणार नाही. ब्राह्मण म्हणू लागले, हो उरका लवकर, आम्हाला भुका लागलेल्या, नंतर तुमचं काय ते बघून घ्या. नामदेव महाराज म्हणले, संकल्प सोडायचं ह्याच्याच हाताने सोडायचं. तो म्हणला, मी संकल्प सोडणार नाही. नामदेव महाराज म्हणले, पंगत माझी असं ठरवा, पण संकल्प तुमच्या हाताने सोडा. आणि मग तो संकल्प सोडण्यासाठी तयार झाला. संकल्प त्याच्या हाताने सोडला. पंगत संपली. पंगत संपल्यानंतर तो म्हणू लागला, माझे पैसे काढा, माझे पैसे द्या. असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, बाबा 1 महिन्याच्या मुदतीवर आईने पैसे काढलेले, आज 5च दिवस झाले. ते म्हणला, महिन्याची मुदत काही नाही, मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे, आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत. असं म्हटल्यानंतर नामदेव महाराजांना काही करता येणार. आणि मग नामदेव महाराज म्हणले, चला आपण गंगेमध्ये हातपाय धुवून येऊ. नामदेव महाराजांनी त्याला गंगेमध्ये नेलं आणि देवाने नामदेव महाराजांना सांगितलं, नामा त्याला जरा खोल पाण्यामध्ये आणा, मध्यभागी पाण्यामध्ये आणा. असं म्हटल्यानंतर नामदेव महाराजांनी थोडं गोट्या इतक्या पाण्यामध्ये नेलं, गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये नेलं, पुन्हा थोडस नेलं, बेंबी इतक्या पाण्यामध्ये नेलं त्याला. आणि नेल्यानंतर नामदेव महाराजांनी त्याला असं खाली बुडवलं. आणि खाली बुडवल्याबरोबर त्याला सर्व पाताळाचं दर्शन झालं, पाताळ दिसू लागलं. आणि त्या ठिकाणी पाताळामध्ये भगवान परमात्म्याने एका यवनाचं रूप धारण केलं. आणि यवनाचं रूप धारण केल्यानंतर तो दादा सावकार घाबरू लागला. आता म्हणू लागला, नामदेवा पैसे नको देऊ, पण ह्या संकटातून मला वाचव. आणि मग संकटातून मला वाचव असं म्हणू लागल्यानंतर नामदेव महाराज म्हणले, काही नाही, तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातील, थोडस शांत राहा. शांत राहिला. आणि शांत राहिल्यानंतर आणि मग त्या यवन रूपी भगवान परमात्म्याने
त्यांना 5 गवऱ्या दिल्या आणि काही शेदा दिला आणि म्हणजे हे जा घेऊन. त्याला वाटलं काय गवऱ्या देऊन काय करायच्या गवऱ्याचं. 4 गवऱ्या तिथंच फेकून दिल्या. एकच गौरी घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर विचारलं घरच्याने, भेटले का पैसे? हो. पैसे कशाचे? नामदेव महाराज बाटले. नामदेव महाराजांच्या यवनाच्या हाताने प्रसाद ग्रहण केला. यवनाच्या हाताने जेवले. मी पण बाटला असतो, पण मी नुसतं शिदा घेऊन आलो. असं म्हटल्यानंतर काय घेऊन आले आणि खिशात हात घातला. खिशातून गौरी काढली तर ती गौरी नव्हती, तर ती सोन्याची झालेली गौरी दिसली. आणि मग घरचे म्हणले, अशा किती होत्या? 5 दिल्या होत्या. मग 4 काय केल्या? 4 शेणाच्या म्हणून तिथंच फेकून दिल्या. मग घरचे म्हणले, तुमच्या हातामध्ये सोनं पडण्याऐवजी शेणच पडलं. एवढा चमत्कार त्या ठिकाणी देवाने नामदेव महाराजांच्या बाबतीत केला. ही सर्व कामं नामदेव महाराजांची देव करू लागला. कारण तुका म्हणे देव, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भाव. तालवी आभार हो निया, तालवी आभारी हो निया. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. चालनिया भार सर्व भार. चालनिया भार सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व नामदेव महाराजांचे सर्व काम भगवान परमात्म्याने केले. अशी नामदेव महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली. आणि आता ज्ञानोबारायांना वाटलं आपण नामदेव महाराजांच्या संगतीचा लाभ घ्यावा आणि नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला घेऊन जावं. आणि म्हणून ज्ञानोबारायांना वाटल्यानंतर ज्ञानोबाराय आळंदीहून निघाले. आणि आळंदीहून निघाल्यानंतर पंढरपूरला आले आणि नामदेव महाराजांना भेटले. ज्ञानोबाराय नामदेव महाराजांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना लोटांगण घातलं. नामयाच्या भेटी ज्ञानदेवा आले, लोटांगण घातले नामदेवा. लोटांगण घातले नामदेवा. लोटांगण घातले नामदेवा. लोटांगण घातले नामदेवा. लोटांगण घातले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले. भेटी ज्ञानदेव आले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले. नामयाच्या भेटी ज्ञानदेव आले. लोटांगण घातले ज्ञानदेव. लोटांगण घातले नामदेव. लोटांगण घातले ज्ञानदेव. लोटांगण घातले नामदेव. लोटांगण घातले. नामयाच्या भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवा. देवनी आलिंगन प्रतीच्या पडिभाले, पूजेले आधारे यथाविधी. तीर्थयात्रेला नामदेव महाराजांची संगती घडावी म्हणून ज्ञानोबाराय धन्य तो केले जन्मोनिया सार्थका. नामदेव महाराजांना सांगितलं, तुझ्या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे देहाचे. मला तुमच्या संगतीचं सुख घ्यावं. आपल्याला तीर्थयात्रा करायची, कारण तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थाच्या ठिकाणी भाव धरला पाहिजे.
तीर्थाच्या ठिकाणी तीर्थयात्रा भाव धरी रे करुणा 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 करुणा तीर्थयात्रा भाव धरी रे करुणा तीर्थयात्रा भाव धरी रे करुणा तीर्थयात्रा भाव धरी रे करुणा तीर्थयात्रा भाव धरी करुणा तीर्थयात्रा भाव धरी करुणा तीर्थयात्रा भाव धरी करुणा तीर्थयात्रा नामदेव महाराज म्हणू लागले, तीर्थयात्रा करणं म्हणजे पंढरपूर सोडणे. पंढरीनाथाचा योग मला सहन होऊ शकत नाही असं म्हटल्यावर ज्ञानोबाराय नाही कसं म्हणावं. नामदेव महाराजांनी सांगितलं, भगवंताला विचारा, भगवंताने जर परवानगी दिली तर मी नक्की तुमच्या बरोबर येईल तीर्थयात्रेला. मग दोघे रावळात आले आणि ज्ञानोबारायांनी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर भगवंताला सांगितलं, नामदेव महाराजांना माझ्या पदरात घाला. असं म्हणल्यानंतर भगवंत म्हणाले, नामया तुम्ही तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात, नाही, त्रिभुवनीचे वैभव सांडून या दुरी झालोसी भिकारी पंढरीचा. पंढरपूर सोडून जायचं कठीण वाटतंय. मी त्रिभुवनाचं वैभव सोडील पण पंढरपूर सोडणार नाही. पंढरपूर माझ्या जीवाचे जीवन आहे. मी पंढरपूर कधी सोडू शकत नाही. पंढरपूरला दुसरं काही सांगा पण मी तुम्हाला सोडू शकत नाही. पंढरपूर सोडून जाण्याची माझी इच्छा नाही. भगवंत म्हणतात, अरे नामया कोणाबरोबर तीर्थयात्रेला जायचे माहिती का तुला? अरे प्रत्यक्ष जे परब्रह्माची मूर्ती आहेत ना ज्ञानोबाराय, त्या ज्ञानेश्वर महाराजा बरोबर तुला तीर्थयात्रेला जायचं. परब्रह्माची मूर्ती ज्ञानेश्वर मूर्ती ज्ञानेश्वर प्रेम प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. नामया जे संगतीची तुझी इच्छा करतात ते कोण आहेत माहितीत का? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. करी तसे आदर संगतीचा हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे. म्हणे नवल तुझे भाग्य केवढे. तुम्ही नामदेवाला घेऊन जा. देवाने नामदेवाला भरी घातलं आणि मग नामदेव महाराज जड पावलाने निघाले. निघाल्यानंतर भूमीपर्यंत आले. भगवंत नामदेवाला बोळवणूक करण्याकरता आले. उतरले भीमा तीर पैल तीरी. भीमा वलंडले आणि निघाले. आणि मग नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा मी तीर्थयात्रा करायला निघालो पण ज्या देवाचे कटावरती कर नाही, गळ्यात तुळशीच्या माळा नाही, अशा देवाच्या मी पाया सुद्धा नाही पडणार. कठेवरी कर नाही ज्या देवाचे,
नेगे मी दर्शन कटेवरी कर नाही जा देवाचे आ